नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कवडे सर, बंकट स्वामी महाविद्यालय बीड. आपण पाहत होतो चिटणीसाची कार्यपद्धती. यामध्ये आपण काल प्रकरण नंबर 2 सुरू केले होते आणि प्रकरण 2 होते संस्थात्मक वित्तव्यवस्थेचे स्रोत. संस्थात्मक वित्तव्यवस्थेचे स्रोत काय काय असतात याच्यावर आपण चर्चा केली होती. आणि यामध्ये 2 प्रकारचे भांडवलाचे स्रोत या ठिकाणी उद्योग व्यवसायाला लागतात. आणि त्यामध्ये एक मालकीच्या भांडवलाचा स्रोत आणि दुसरा कर्जाऊ भांडवलाचा स्रोत. अशा पद्धतीचे 2 सोर्सेस आणि त्यातले विविध संस्था याच्याविषयी आपण एक ओझरती चर्चा घेतली होती. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण या टॉपिकला प्रत्यक्षपणे सुरुवात करत आहोत. आणि ही सुरुवात करत असताना वित्तव्यवस्थेचे स्रोत किंवा मार्ग, या वित्ताचे जे मार्ग आहेत किंवा वित्त व्यवस्थापनाचे किंवा भांडवली वित्त उपलब्ध करण्यासाठी जे सोर्स किंवा मार्ग होते, हे सर्व मार्गाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करत असताना त्याचं एक बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी म्हणून आपल्याला सुरुवातीला त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे आपल्या टॉपिकमध्ये. आणि ही प्रस्तावना देत असताना आपण या वित्तीय स्रोताविषयी चर्चा आपण करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रस्तावनेमध्ये पाहत आहोत उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्याची गुरुकिल्ली. वित्ताला काय म्हणता येते? उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्याची गुरुकिल्ली म्हणजे वित्त आहे. आणि हे वित्त म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये फायनान्स. त्यालाच काय म्हणतो आपण? फायनान्स. कोणत्याही व्यावसायिक कार्याचा पाठपुरावा किंवा ते कार्य पार पाडणे यासाठी आर्थिक पाठिंब्याशिवाय किंवा आर्थिक पाठबळाशिवाय ते पूर्ण केलं जाऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर निधीची गरज लागते. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय म्हणजे उद्योग व्यापार व्यवसाय करताना कशाची गरज लागते? प्रत्येक कामासाठी किंवा प्रत्येक टप्प्यावर त्या व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर निधीची गरज लागते, म्हणजे फायनान्सची गरज लागते. या ठिकाणी कंपनीचे प्रवर्तन करणे. कंपनीचं प्रवर्तन करणे म्हणजे कंपनीची उभारणी किंवा स्थापना करताना सुरुवातीचा कालखंड स्थापना करेपर्यंतचा जो असतो त्याला प्रवर्तन कालावधी म्हणतात. त्याला कोणता कालावधी म्हणतात? प्रवर्तन. हे जे प्रवर्तन आहे, हा जो प्रवर्तन कालावधी आहे, हा प्रवर्तन कालावधी म्हणजे त्याचा अर्थ असा आहे सुरुवातीची या ठिकाणी सुरुवातीचा कालावधी. व्यवसाय, संघटना किंवा व्यापार सुरू करण्यासाठी जी मनात योजना आणली जाते किंवा इच्छा व्यक्त केली जाते आणि त्या इच्छेला मूर्त स्वरूप देत असताना, त्या व्यवसायाला आकारमान देत असताना किंवा त्या ठिकाणी व्यवसायाची स्थापना होईपर्यंतचा जो कालावधी किंवा वेळ लागतो, त्या सुरुवातीच्या वेळेला प्रवर्तन कालावधी असं म्हणतात. त्याला कोणता कालावधी म्हणतात? प्रवर्तन कालावधी. आणि हा जो प्रवर्तन कालावधी आहे, हा प्रवर्तन कालावधी हा सुरुवातीला कोण पूर्ण करत असतो? प्रवर्तक. जो उद्योग व्यापाराची संकल्पना किंवा त्याच्या मनातील कल्पना काय करतो? मूर्त रूपास आणतो, म्हणजे साकार करतो. कल्पना काय करणे? साकार करणे. म्हणजेच उद्योग व्यवसाय निर्माण करत असताना जे तुमच्या मनामध्ये संकल्पित आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. आणि त्या पूर्ण करण्यासाठी किंवा हे संकल्प सुरू केल्यापासून, संकल्पाची कुठून सुरुवात होते? विचार आल्यापासून. आणि तिथून सुरू केल्यापासून त्याला पूर्ण रूप देणे. त्याला काय करणे? पूर्ण रूप देणे. हे पूर्ण रूप देत असताना एवढ्या कालावधीमध्ये प्रवर्तक, ज्याच्या मनामध्ये विचार व्यवसायाचा किंवा उद्योगाचा आला होता, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? या ठिकाणी प्रवर्तक असं म्हणतो. काय म्हणतो? प्रवर्तक. हे जे प्रवर्तक असतात, हे प्रवर्तक उद्योग व्यवसायाला मूर्त रूप देण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि हा प्रवर्तक काय करत असतो? या ठिकाणी प्रत्येक कार्य हे शोध घेऊन, बाजारपेठेचा विचार करून, जागेचा विचार करून, ज्या ठिकाणी उद्योग व्यापार किंवा आपली संकल्पना किंवा जे संकल्पित आहे उद्योग व्यवसायाचं, ते
पूर्ण करण्यासाठी किंवा तो व्यापार व्यवसाय स्थापित करण्यासाठी, कशासाठी स्थापित करण्यासाठी जो प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला आपण किंवा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला आपण प्रवर्तक म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? प्रवर्तक असं म्हणतो. आणि हा जो प्रवर्तक असतो, हा प्रवर्तक हे सगळं काम करत असताना या ठिकाणी कशाची गरज लागेल विद्यार्थी मित्रांनो? त्या ठिकाणी गरज लागेल तुम्हाला निधीची गरज लागेल. कशाची गरज लागेल? निधीची. म्हणजे सुरुवातीला प्रवर्तकसुद्धा प्रत्येक पायरीवर किंवा प्रत्येक स्टेपवर उद्योग उभारणी करताना काय करत असतो? खर्च करत असतो. काय करत असतो? खर्च करत असतो. आणि हा खर्च करण्यासाठी तुम्हाला फायनान्स किंवा वित्त किंवा निधीची गरज लागते. आणि हा जो निधी किंवा वित्त आहे, हा वित्तीय निधी जो आहे तो प्रवर्तन काळामध्ये देखील आपल्याला गरज असतो. आणि त्यानंतर पुढं काय सांगितलं त्यांनी? संघटन म्हणजे उद्योग व्यवसायाची उभारणी करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी संघटनात्मक काम करावं लागतं. आणि उद्योग व्यवसायातील नियमित कार्य, त्याच उद्योग व्यवसायातील पुन्हा कोणतं कार्य? नियमित कार्य. या सर्वांसाठीच आपल्याला कशाची गरज लागते? वित्ताची गरज असते. आणि ह्या नियमित कार्यासाठी याची आवश्यकता असल्यामुळं अतिशय या वित्ताला महत्त्वाचं स्थान आहे. व्यवसायातील प्रत्येक कृती, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी? व्यवसायातील प्रत्येक कृती ही कशी केली जाते? वित्ताशी संबंधित असते आणि त्याच्याशिवाय कुठलंही काम पार पडू शकत नाही. म्हणून या ठिकाणी उद्योग व्यापारातील किंवा व्यवसायाचं हे प्रत्येक कार्य हे कशावर अवलंबून आहे? प्रत्येक कार्य हे वित्त किंवा फायनान्सवर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? वित्तवर अवलंबून आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला या टॉपिकमध्ये 2 प्रकारच्या वित्तीय नियोजन करायचं आहे. आणि वित्तीय व्यवस्थापनामध्ये आपल्याला 2 बाबी बघायच्यात. एक म्हणजे मालकीचं वित्त, आहे की नाही? वित्तीय सोर्स किंवा साधन एक कशाचं असतं? एक असतं मालकीचं आणि दुसरं असतं कर्जाऊ. दुसरं काय असतं? कर्जाऊ. अशा पद्धतीच्या या चॅप्टरमध्ये आपल्याला ही माहिती शिकायची आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढं जाऊन त्यांनी सांगितले व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण यापूर्वी खूप मोठी या गोष्टीवर चर्चा केली. ती म्हणजे कोणत्याही व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला आपण एकाच शब्दामध्ये मोजतो. आणि ते कोणतं मोजमाप आहे? भांडवल. त्या शब्दाला काय म्हणतो आपण? भांडवल असं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो कॅपिटल. त्याला काय म्हणतो आपण? कॅपिटल. आणि हे जे कॅपिटल किंवा भांडवल आहे, हे भांडवल आपण पैशाच्या रूपामध्ये उपलब्ध करत असतो. आणि हा पैसा किंवा निधी किंवा फायनान्स हे वेगवेगळ्या सोर्सेसमधून किंवा मार्गामधून आपण आणत असतो. हे सगळे मार्ग या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचे आहेत. प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्याच्या कार्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते. बघा आता कंपनीचं किंवा व्यवसायाचं जे कार्य आहे ते प्रत्येक कंपनीचं, प्रत्येक व्यवसायाचं आपापल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रकारचं ती क्षमता असेल त्याच्या कार्याची. आणि त्या क्षमतेनुसार त्या भांडवलाची काय असेल या ठिकाणी आवश्यकता असेल. त्याचं मोजमाप कशावर असेल? व्यवसायाच्या आकारमानावर किंवा कार्याच्या स्वरूपावर अवलंबून असेल. अशा पद्धतीचा हे मुद्दा होता. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनी, त्यालाच काय म्हणतो आपण? कंपनी. सार्वजनिक कंपनी असेल किंवा खाजगी कंपनी असेल, या दोन्ही ठिकाणी तुम्हाला कशाची गरज लागते? भांडवलाची गरज लागते किंवा वित्ताची गरज लागते. संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी असा त्याचा द्वय अर्थ आहे. आणि ही आधुनिक व्यवसाय संस्था आहे. या ठिकाणी ज्या कंपन्या असतात ज्याच्यामध्ये एकापेक्षा म्हणण्यापेक्षा शेकडो हजारो सभासद हे शेअर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करतात आणि भांडवल निधी त्या कंपनीला उपलब्ध करून देतात. आणि त्याच्या होणाऱ्या नफ्यावर मालकी सांगतात. अशा प्रकारचे जे सभासद किंवा शेअर होल्डर असतात ते एकत्रित येऊन जे निर्माण केलेली संस्था असते त्यालाच आपण संयुक्त भांडवली संस्था म्हणतो किंवा संयुक्त प्रमंडळ असं सुद्धा म्हणतो. आणि ही जॉईंट कंपनी असल्यामुळं ही जी जॉईंट
व्हेंचर त्यांचं जे आहे किंवा उपक्रम आहे, याच गोष्टीला आपण काय म्हणत असतो, कंपनी असं म्हणतो. आणि या मोठ्या प्रकारच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर निधी किंवा फायनान्सची गरज असते त्यांचं हे संकल्पित पूर्ण करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, ही आधुनिक व्यावसायिक संस्था आहे. कंपनी ही काय आहे, आधुनिक व्यावसायिक संस्था आहे. आणि ही जी आधुनिक व्यावसायिक संस्था आहे, तसेच हा मोठा उपक्रमही आहे. म्हणजे नुसती संस्था मोठी नसून तो काय आहे, उपक्रम आहे. आणि उपक्रमामध्ये उपक्रम या शब्दाचा अर्थ काय होतो, त्या ठिकाणी असं केंद्रस्थान की त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर उपक्रम चालतात किंवा कार्य चालतं. उपक्रम म्हणजे कार्य, जिथं कार्य मोठ्या प्रमाणावर पार पाडलं जातं किंवा काहीतरी निर्माण केलं जातं, अशा प्रकारच्या गोष्टीला आपण काय म्हणतो, उपक्रम असं म्हणतो. आणि ही जे मोठ्या कंपन्या किंवा मोठा उपक्रम राबवणाऱ्या संस्था असतात त्यालाच आपण कंपन्या म्हणतो. अशा संस्थेत मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. अशा कंपन्यांना काय लागते, मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता लागते किंवा असते. संयुक्त भांडवली संस्थेच्या म्हणजे कंपनीच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भांडवल संचय, मोठ्या प्रमाणावर काय केला जातो, भांडवल संचय किंवा भांडवल निर्मितीला विशेष महत्त्व आहे. म्हणजे बघा, भांडवल निर्मिती करणे किंवा भांडवलाचा संचय करणे या बाबीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या दृष्टीने महत्त्व आहे. आणि ही जी भांडवल निर्मिती आहे, आता याला काय म्हणतो आपण, भांडवल निर्मिती म्हणजेच आर्थिक योजनेनुसार काय म्हणतात ते, भांडवल निर्मिती म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोताकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया आहे. बघा, वरती आपण चर्चा केली मागच्या व्हिडिओमध्ये, ती म्हणजे आर्थिक योजना आखून, म्हणजे कंपनी काय करते, स्वतःची आर्थिक योजना आखते आणि वेगवेगळे स्रोत किंवा मार्ग जिथून आपल्याला पैसा मिळू शकेल, असे स्रोत म्हणजेच मार्ग यांच्याकडून काय करते, ते भांडवल जमा करण्याची प्रक्रिया. म्हणजे या ठिकाणी मुळातच ही भांडवल निर्मितीचा काय अर्थ सांगितला त्यांनी, भांडवल निर्मिती म्हणजे वेगवेगळ्या सोर्सेसमधून किंवा वेगवेगळ्या मार्गाने भांडवल निर्मिती जुळवणे किंवा उपलब्ध करणे. वेगवेगळ्या मार्गाने, बरोबर आहे, वेगवेगळ्या मार्गाने हे भांडवल निर्मिती केली जाईल. आणि ही निर्मिती करत असताना ज्या ठिकाणाहून आपल्याला कर्जाऊ किंवा मालकीचं भांडवल मिळत असेल त्या ठिकाणून ते उपलब्ध केलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी वेगवेगळ्या स्रोताद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. मोठ्या प्रमाणावर काय जमा करते, निधी जमा करते. आणि व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या वित्तपुरवठ्याचे स्रोत त्यामध्ये खालील तक्त्यामध्ये स्पष्ट केले आहेत. कुठे स्पष्ट केले आहेत, खालील तक्त्यामध्ये. म्हणजे बघा, मोठ्या कंपन्यांना, उद्योग व्यापाराला जे लागणारं भांडवल आहे किंवा भांडवलाची निर्मिती आहे, ही निर्मिती कोणकोणत्या स्रोतामार्फत किंवा कोणकोणत्या मार्गाने उपलब्ध करता येते याचा एक तक्ता आपल्याला कुठे दिलेला आहे, त्यांनी या ठिकाणी खाली दिलेला आहे. आणि त्या तक्त्याला नावच त्यांनी दिलेले विद्यार्थी मित्रांनो, वित्तपुरवठ्याचे स्रोत, बरोबर आहे. या ठिकाणी वित्तपुरवठ्याचे स्रोत म्हणजे फायनान्स सोर्सेस, बरोबर आहे, फायनान्शियल सोर्सेस. इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो आपण, फायनान्शियल सोर्सेस. ही जे सोर्सेस आहेत, ही सोर्सेस या ठिकाणी आपण बघणार आहोत. आणि कुठून पैसा व्यवसायाला किंवा कंपन्यांना उपलब्ध करता येतो, त्या सर्व बाबी ज्यावरती आपण चर्चा घेतल्या होत्या, याचं डिटेल विश्लेषण या ठिकाणी आपल्याला तक्त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, हा जो दिलेला तक्ता आहे, हा दिलेला तक्ता हा वित्तपुरवठ्याचे स्रोत या टायटलमध्ये त्यांनी 2 भाग केलेत. 2 बाजू करून त्या ठिकाणी 2 बाजूला 2 प्रकारचे भांडवलाचे सोर्स किंवा स्रोत दाखवले, जे याआधी आपण चर्चा केली होती. आणि त्याच्यामध्ये वरती जे शीर्षक ठिकाणी टॉपिकच्या खाली होतं, ती एक काय होतं, मालकीचं भांडवल. आणि उजव्या साईडला 2 नंबर होतं कर्जाऊ भांडवल. दुसरा प्रकार काय होता त्यातला, कर्जाऊ भांडवल. तर या ठिकाणी वरती जी आपण चर्चा घेतली होती त्याचेच या ठिकाणी त्यांनी उकल करून दाखवली. विद्यार्थी मित्रांनो, एकच आयटम आता खाली जाऊन बघू, ते म्हणजे मालकीच्या भांडवलामध्ये काय येऊ शकतं.
मालकीच्या भांडवलामध्ये काय काय स्रोत आहेत, तर एक स्रोत आहे भाग. एक पहिला काय आहे भाग आणि दुसरा काय आहे प्रतिधारण नफा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अगोदर चर्चा केलीच होती, ती म्हणजे मालकीच्या भांडवलामध्ये 2 आयटम येतात. भाग म्हणजे शेअर्स. भाग म्हणजे काय शेअर्स. या शेअर्सच्या रूपामध्ये जो मिळवलेला पैसा आहे किंवा उपलब्ध झालेला पैसा आहे शेअर्स विकून कंपनीचा, तर कंपनीचे शेअर्स विकून आलेला जो निधी किंवा पैसा आहे त्याला आपण भांडवल म्हणतो. आणि हे भांडवल कशा प्रकारचं असतं, मालकीच्या स्वरूपाचं असतं. बरोबर आहे. याच्यातला दुसरा भाग काय दाखवला त्यांनी, तो म्हणजे कंपनीला दरवर्षी होणारा जो नफा असतो तो नफा न वाटता तो पुनर्वापरित जर केला, कंपनीने हाच नफा जर पुनर्वापरासाठी घेतला आणि तशा प्रकारचा ठराव केला तर त्याला आपण प्रतिधारण नफा असं म्हणतो. त्याला कोणता नफा म्हणतो, प्रतिधारण नफा. आणि हाही नफा किंवा हीही निधी, अशा नफ्याचा जो निधी आहे हाही निधी आपल्याला कशा पद्धतीने वापरता येईल, हा निधी आपल्याला बिनव्याजी आणि मालकीच्या स्वरूपामध्ये वापरता येईल. म्हणून हे 2 प्रकार जे आहेत एक आहेत मालकीच्या भांडवलाचं स्वरूप आहे. बरोबर आहे. यामध्येच या भागामध्ये आणखी त्याची फोड करून दिली, जे शेअर्स किंवा भाग आहेत. जे भाग म्हणजे शेअर्स विकून सभासदाकडून मिळवलेला पैसा असतो, त्याचे प्रकार 2 दाखवले त्यांनी. एक आहे समहक्क भाग आणि दुसरा आहे अग्रहक्क भाग. विद्यार्थी मित्रांनो, या समहक्क भागाविषयी आणि अग्रहक्क भागाविषयी आपण हळूहळू पुढं टॉपिक जसं जाईल त्याच्यावर डिटेल चर्चा करणार आहोत. हे समहक्क भाग जे असतात हे सभासदांना कधीही परत केले जात नाहीत किंवा याला परत रिटर्न करण्याची गरज नसते जोपर्यंत कंपनीचं अस्तित्व आहे. बरोबर आहे. कंपनीचं अस्तित्व, कंपनीचं आयुष्य हे जोपर्यंत अबाधित आहे तोपर्यंत हा पैसा कंपनीच्या मालकीचा असतो. कोणाच्या मालकीचा असतो, कंपनीच्या मालकीचा असतो. आणि म्हणून समहक्क भाग हे मालकीचं भांडवल म्हणून जगामध्ये सर्वत्र वापरलं जातं. सर्व कंपन्या याची विक्री करतात. त्याच्यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अग्रहक्क भाग. हे देखील विद्यार्थी मित्रांनो भागच असतात. हे देखील काय असतात, भागच असतात किंवा शेअर्सच असतात. परंतु हे प्रिफर्ड शेअर्स, याला इंग्लिशमध्ये म्हणतात, अग्रहक्काला प्रिफर्ड शेअर म्हणतात. काय म्हणतात, प्रिफर्ड. हे जे प्रिफर्ड शेअर्स आहेत, हे प्रिफर्ड शेअर्स किंवा पूर्वाधिकार भाग किंवा अग्रहक्क भाग, हे अग्रहक्क भागाला फक्त एक असतं, ज्यावेळेस कंपनीचं निस्तारण होतं किंवा कंपनी बंद करण्याची वेळ येते त्यावेळेस या अग्रहक्क भागधारकांचे जे शेअर्सचे पैसे आहेत किंवा जी रक्कम आहे ती रक्कम ह्या समहक्क भागाच्या अगोदर यांना दिली जाते, यांना पेड केली जाते. ती हक्क कोणता आहे, फक्त अगोदर रक्कम मिळण्याचा हक्क. म्हणजे या समहक्काच्या अगोदर या अग्रहक्क भागधारकांना रक्कम मिळेल एवढा त्यांचा हक्क आहे. आणि सर्व कर्ज फेडून झाल्यानंतर ह्या अग्रहक्क भागांना ह्या समहक्क भागाच्या ऐवजी अगोदर यांना पेमेंट किंवा त्यांचे पैसे परत मिळू शकतात. अशा पद्धतीचा त्यांचा एक हक्क आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या मालकीच्या भांडवलामध्ये हे 2 आयटम होते. बरोबर. एक होता भाग आणि दुसरा होता प्रतिधारण नफा. आणि ह्या भागाचे 2 प्रकार आहेत. हे डिटेलमध्ये पुढं जाऊन आपण पाहणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याचं पुढचा जो भाग आहे त्याच्या विरुद्ध भाग किंवा अपोजिटला त्यांनी भांडवल उपलब्ध करताना जे सोर्स आहेत, काय भांडवलाचे सोर्स किंवा मार्ग आहेत, हे भांडवल उपलब्ध उभं करण्याचे किंवा भांडवल निर्मितीचे मार्ग. कशाचे मार्ग आहेत, भांडवल निर्मितीचे मार्ग. या ठिकाणी ही जी भांडवल निर्मिती आहे, ही भांडवल निर्मिती करत असताना आपण एक आयटम बघितला मालकीचा भांडवलाचा, तो कशातून तयार होतो, भाग आणि प्रतिधारण नफ्यातून. आणि दुसरा भाग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय पाहायचा आहे, तो म्हणजे कर्जाऊ भांडवलाचा. दुसरा कोणता पाहायचा आहे, कर्जाऊ भांडवलाचा. ही भांडवल निर्मिती करताना जे सोर्स किंवा मार्ग आहेत, हे मार्ग आपल्याला हाताळत असताना कर्जाऊ भांडवलाचे मार्ग बऱ्याच कंपन्या किंवा व्यवसाय हे वापरत असतात आणि त्यांना त्याची नाईलाज असतो, हे कर्ज घ्यावे लागतात. आणि त्यांची जी वित्तीय नियोजन आहे, या नियोजनामध्ये या सगळ्या बाबीमध्ये कोणतं योग्य आहे किंवा कोणत्या मार्गातून आपण भांडवली स्वरूपाचा निधी उभारावा किंवा भांडवल निर्मिती करावी, याचा विचार
त्या कंपनीचं कोण करत असतं? व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट करत असतं. आणि या मॅनेजमेंटमध्ये वरती जे टॉपिकच्या शीर्षक ठिकाणी होतं तेच आटम या ठिकाणी दिलेत कर्जाऊमध्ये. कर्जाऊ भांडवल उभं करत असताना तुम्हाला तुमच्याकडं साधनं काय काय आहेत? कर्जरोख्यांची विक्री, या ठिकाणी 5%, 10%, 20%, 15% अशा व्याजदराने जे कर्जरोखे राहतील त्याच्यावर तुम्हाला कर्जरोख्यावर दरवर्षी त्याच्यावर व्याज द्यावे लागेल. त्याच दुसरा आयटम आहे ठेवी, ज्या कंपनी ठेव म्हणून विक्रीस काढतील आणि त्या ठेवी स्वीकारल्या जातील आणि त्याच्या बदल्यात त्यांना देखील त्याच्या पावत्या दिल्या जातील. आणि ठेव किंवा ह्या ठेवी ज्या असतात ह्या ठेवी कमीत कमी कालावधीच्या असल्यामुळं 6 महिने ते साधारण 3 वर्षापर्यंत किंवा 36 महिन्यापर्यंत ह्या ठेवी कंपन्या स्वीकारतात. नंतर बंधपत्रे किंवा बॉन्ड्स ही जे बॉन्ड्स किंवा बंधपत्रे आहेत ही बंधपत्रे देखील या ठिकाणी बॉन्ड स्वरूपामध्ये कंपन्या विक्रीस काढतात आणि समाजातील जे धनवान व्यक्ती आहेत किंवा जे गुंतवणूकदार आहेत ते त्या ठिकाणी काय करत असतात? याच्या कंपनीच्या बॉन्डची खरेदी करतात आणि त्यातूनही भांडवली पैसा आपल्याकडं उपलब्ध होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा होता त्या ठिकाणी तो म्हणजे जागतिक ठेवपावती. कोणती ठेवपावती? जागतिक ठेवपावती. अशा प्रकारची भांडवली बाजारामध्ये एक ठेवपावती विक्रीस काढली जाते आणि त्याच्यातूनही जगामधून पैसा आपल्याला मिळू शकतो. आणि दुसरी एक आहे जी प्रसिद्ध आहे भांडवली बाजारामध्ये ती म्हणजे अमेरिकन ठेवपावती. कोणती? अमेरिकन ठेवपावती. या 2 पावत्यांना अतिशय त्या ठिकाणी मार्केटमध्ये महत्त्व आहे. पुढचं आहे बँकेचे कर्ज. हे सर्वश्रुत आहे किंवा आपल्या सर्वांना माहिती आहे, बँका विविध व्यवसायाला कर्जे देतात आणि ते अल्पमुदती, दीर्घमुदती असे 2 प्रकारचं कर्ज आपण बँकाकडूनही देखील घेऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हाही सोर्स झाला. नंतर वित्तीय संस्थांचे कर्ज. वित्तीय संस्था म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वित्तपुरवठा करणारी महामंडळं किंवा वित्तीय संस्था असतात आणि त्या उद्योग व्यापाराला कर्जे देत असतात. अशा ज्या संस्था आहेत त्या डिटेलमध्ये पुढे जाऊन आपण पाहणार आहोत. त्यांच्याकडूनही आपल्याला काय मिळू शकतं? कर्जाऊ भांडवल मिळू शकतं. आणि राहिला शेवटचा मुद्दा तो म्हणजे व्यापारी कर्जे. काय? व्यापारी कर्ज. हे जे व्यापारी कर्जे आहेत ही व्यापारी कर्ज देखील आपणाला काय करावं लागतं? प्रत्येक व्यापारी एकमेकांसाठी मदतीस धावून येतो आणि तो त्याच्या आहे त्या निधीमधून कर्ज उपलब्ध करून पुढच्या व्यापाराला किंवा उद्योगाला चालना देत असतो. आणि परस्परावर हे व्यापारी कर्जे कसे असतात? अवलंबून असतात आणि हे एकमेकाला त्याची मदत देत असतात. अशा प्रकारे कर्जाऊ भांडवलाचे देखील हे सारे स्रोत किंवा सोर्स आहेत. आणि या सोर्सेसमधून एक आणि मालकीचं आणि कर्जाऊ अशा 2 स्रोतामधून काय कंपन्या करतात? कंपन्या किंवा उद्योग व्यवसाय काय करीत असतात? भांडवल निर्मिती करीत असतात. आणि ही जी भांडवल निर्मिती आहे ही भांडवल निर्मितीचे जे 2 स्रोत होते, एक होतं मालकीचं आणि दुसरं होतं कर्जाऊ. हे सगळं ॲटम आपण चर्चेत घेतले होते. हे सगळे पाहून झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या 2 प्रकारच्या भांडवलाला किंवा भांडवलाच्या सोर्सला 2 शब्द त्यांनी वेगळे दिलेले आहेत. ते म्हणजे जे मालकीचं भांडवल आहे त्याला ते म्हणतात अंतर्गत स्रोत. काय म्हणतो आहे तो? अंतर्गत स्रोत. आणि जे कर्जाऊ होते त्याला म्हणतात बहिर्गत स्रोत. अंतर्गत आणि बहिर्गत. अंतर्गत म्हणजे इंटरनल, म्हणजे घरच्या घरीच म्हणल्यासारखं जे मालक आहेत कंपनीचे त्यांनी त्यांचा निधी किंवा त्यांचा पैसा ज्याच्यावर स्वतःचा हक्क आहे तो पूर्णपणे कंपनीसाठी वापरणे आणि त्याला म्हणायचे अंतर्गत. आणि बहिर्गत म्हणजे बाह्य संस्था किंवा बाहेरच्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून घेतलेले कर्जे. आणि अशा प्रकारच्या कर्जांना आपण काय म्हणतो आहे? बाह्य स्रोत किंवा एक्सटर्नल सोर्स. बाह्यला काय म्हणतो आपण? एक्सटर्नल सोर्स. आणि हा जो एक्सटर्नल सोर्स आहे हा एक्सटर्नल सोर्स हा कर्जाऊ किंवा व्याजाने असतो म्हणून त्याला बाह्य स्रोत असे आपण या ठिकाणी 2 ह्याच्यात वर्गीकरण केलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शेवटचा मुद्दा म्हणजे त्याचंच विश्लेषण त्यांनी सांगताना या ठिकाणी बाह्य स्रोत म्हणजे काय सांगितलं आहे? संस्थे बाहेरच्या मार्गाने जमा केलेला निधी. साधा अर्थ सांगितला आहे. संस्थेबाहेरच्या मार्गाने म्हणजे आपल्या कंपनीच्या बाहेरचे जे मार्ग आहेत त्या मार्गाने जमा केलेला जो निधी आहे त्याला काय म्हणतो आहे? बाह्य स्रोत.
आणि शेवटचा मुद्दा आहे अंतर्गत स्रोत. अंतर्गत स्रोत कशाला म्हटलो आपण? संस्थेने संस्थांतर्गत मार्गाने जमा केलेला निधी. याचा अर्थ संस्था एकच आहे आणि संस्थांतर्गत म्हणजे आपल्याच संस्थेतून उभा केलेला, आपल्याच मार्गातून केलेला निधी, त्याला म्हणायचे अंतर्गत स्रोत. अशा पद्धतीने हे 2 स्रोत होते जे की हे मालकीचे आणि कर्जाऊ भांडवल या मुद्द्यामध्ये आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा तुम्हाला समजला असेल असं आपण आता गृहीत धरतो. त्याचा अभ्यास करा. वित्तपुरवठ्याचे स्रोत हे डिटेलमध्ये जाऊन पुढं गेल्यानंतर आपल्याला अभ्यासाला मिळणारच आहेत आणि तोपर्यंत आपण या वित्तपुरवठ्याच्या स्रोताचं काय केलेलं आहे? वर्गीकरण केलेलं आहे 2 प्रकारे. एक आहे मालकीचा स्रोत आणि दुसरा आहे कर्जाऊ स्रोत. अशा पद्धतीने हे जे डिटेल्स आहेत हे डिटेल्स आपले पाहून झालेले आहेत. तरी आपण या ठिकाणी थोडा वेळ थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओची वाट पहा आणि अभ्यास करा. घरातच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. धन्यवाद.